नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची राणी महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आपण बघणार आहोत की चर्चा करण्यासाठी सर्वजण हे रेशीमला घेऊन आतमध्ये येतात. तर रेशीम खूप रडत असते. सुबोध म्हणत असतो की अगं ताई, यावर तुझा काय निर्णय आहे? तू प्लीज एकदा काय आहे ते सांग, मग आपण त्यावर निर्णय ठरवूयात. तर कबीर म्हणतो की अरे सुबोध, तू विसरलात का? तो ताईला किती त्रास देत होता आणि नित्याला सुद्धा तो किती मारायचा, तिच्या पाठीवर किती वळ आपण बघितलेले आहे, हे सर्व तू विसरलात का? ती मात्र खूप रडतच असते. तर मृण्मयी म्हणते की हे सर्व चुकीचे होते, ते मला मान्य आहे की मंदारच्या हातातून खूप चूक झाली, पण आता रेशीमच्या पुढच्या आयुष्याचा सुद्धा आपण विचार करायला नको का? आणि त्यासाठी तो येथे माझ्याबरोबर आलात. तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या, पण अगोदर मला काय वाटते ते सांगते. आणि मंदार जे काही सांगतो ना आपल्याला, ते एकदम खरे सांगतो, कारण तो आता खूप बदललेला आहे. तेवढ्या तिकडे जे काका असतात त्यांचे लक्ष पूर्ण मंदारकडे असते आणि गुंजासुद्धा बारीक लक्ष ठेवून मंदारकडेच बघत असते. तर मंदार म्हणतो की काय काका? तर लगेच काका म्हणतात की आओ, आज शुक्रवार आहे. तेवढ्यात लगेच अशोकदादा आलेले असतात. मंदारला बघून अशोकदादा विचारतास की हा येथे काय करतोस? तेव्हा अशोकदादा म्हणतात की बाकीचे घरातील सर्वजण कुठे आहेत? तेव्हा काका सांगतात की ते तुझ्या रूममध्ये निर्णय घेतात ते. तर लगेच अशोकदादा रूममध्ये येतात आणि सर्वांना विचारतात की तो मंदार येथे काय करतोस? कशासाठी आला तो इथेस? मधू म्हणते की आओ, त्याच विषयावर आम्ही चर्चा करतो. तेव्हा अशोकदादा म्हणतात की अगं, त्यात चर्चा करण्यासारखे काय आहे? आणि दादासमोर तो चक्क उद्धट सारखा पाय हलवत बसलाय. त्याला एकदाचे हाकलून द्या घरातून. विजया खूप रडते आणि भाऊजी, हे काय बोलतास तुम्ही? ज्यांची मुलगी लग्न झालेली असते ती माहेरी अशी येऊन पडलेली असते, तर त्यांना काय दुःख असते हे तुम्हाला कसे समजणार? तर रेशीम आणि विजया आणखीनच रडायला लागतात. कबीर म्हणतो की अगं काकी, तू हे काय बोलतेस? माहेरी येऊन बसले म्हणजे हे ताईचं सुद्धा घर आहेस ना, आणि तिच्या आयुष्याचा आपण वेगळा विचार करू, पण त्या मंदार बाबतीत नाही. सुबोध म्हणतो की अगं ताई, तू शांत का? बोल ना काहीतरी, आम्ही कसा निर्णय घेऊ शकतो? तर कबीर म्हणतो की हो, ताईच्या आयुष्याचा निर्णय आम्ही कसा घेऊ शकतो, आणि गुंजा जे काही बोलले ते जर खरे निघले तर मग काय करायचे? लगेच मृण्मयी म्हणते की अरे कबीर, तुझा आजकाल तर त्या गुंजावर जास्तच विश्वास वाढायला लागलाय. तर काकी म्हणते की अगं मधू, तो बाहेर एकटाच बसला, त्याला चहा पाणी वगैरे काहीतरी विचार. मधू म्हणत असते की हो जाते, पण बाहेर काका सुद्धा बसलेले आहेत आणि गुंजा सुद्धा आहेस. तर काकू म्हणत असते की अगं, एकाला तर बोलायचं काही कळत नाही, आणि एकीचं तोंड चालू झाले तर तिला ते आवरता येत नाही. काय बोलन त्याचा तपास नाही. नक्की काहीतरी बोलून ती घोळ घालीन, तिचा तपासच नाही. त्यामुळे तू जा, चहाच्या निमित्ताने तरी बाहेर जा आणि काय चालले ते बघून ये. मधू बाहेर येत असते. तर इकडे काका हे मंदारला विचारतात की काय जावई बापू, कसं काही चाललं? तेव्हा लगेच मंदार म्हणत असतो की अहो, मी ते कशासाठी आलो आणि तुम्ही मला काय विचारतात? आणि आपला संवाद आता प्रश्नाच्या पलीकडे गेलेला आहे. काका म्हणतात तेच तर आहे. तर मग मंदार म्हणतो की मग निवांत राहा. काका म्हणतात की अहो, आला आहात तर मग तुम्हाला काहीतरी विचारायला नको का? तेव्हा मंदार मात्र हसू लागतो आणि गुंजा त्याकडे बघतच असते. तेवढ्यात मधू बाहेर येते आणि मंदार, तुम्ही चहा घेणार का असे विचारते. तर मंदार म्हणतो की काही हरकत नाही, दारू सोडल्यापासून मी चहाच घेत असतो फक्त. मधू आतमध्ये चहा करण्यासाठी येते आणि मंदारला मात्र खूप घाम फुटलेला असतो. रुमाल घेऊन आपला घाम पुसत असतो. तर गुंजा लगेच आतमध्ये येते आणि आई, हा माणूस नक्की खोटं बोलतो. तेव्हा मधू म्हणत असते की गुंजा, तुझे बरोबर आहे, पण तो खोटं बोलतो हे आपण सिद्ध कसे करणार? मधू म्हणते की अगं काय करणार पण? तेव्हा गुंजा म्हणते की अहो, हे असे दारुडे मी खूप डोंगरवाडीमध्ये बघितलेले आहे, पण हा माणूस नक्की खोटं बोलतो. आपल्या रेशीमताईला प्लीज त्याच्याकडे पाठवू नको, आणि नक्की तो रेशीमताईला परत त्रास देईल. त्यानंतर इकडे रेशीम रडतच असते. सुबोध म्हणतो की अगं ताई, तू रडते का? नेमकं काय निर्णय घ्यायचा त्याबद्दल आम्हाला सांग, आणि तुला मंदारशी परत जुळून वगैरे घ्यायचे की काय? तेव्हा मृण्मयी म्हणत असते की अगं, मंदारने तर आता स्वतःला बदलवले, मग तू खरंच त्याला माफ करावे आणि परत एकत्र यावे तुम्ही. त्यानंतर इकडे कविता किचनमध्ये येते आणि ती मधूला म्हणत असते की काकू, आता ही परत काय सांगतेस तुम्हाला? तेव्हा मधू म्हणत असते की अगं कविता, तो माणूस खोटं बोलतो म्हणजे मंदार, आणि गुंजा तेच सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा कविता म्हणत असते की गुंजा, तुला तेच वाटते, मग तू ते सिद्ध करून दाखव.
गुंजा म्हणते की ठीक आहे, फक्त सिद्धच करायचे ना, मग मी माझा इलाज करते. म्हणून ती कविताला म्हणते की तू येते आयुर्वेदिक जे हे मेडिकल आहे ना, त्यामधून मला काहीतरी त्या झाडाच्या मुळ्या आहेत त्या आणून दे आणि पुढे काय करायचे ते सर्व गुंजा ही कविता आणि मधूला सांगते. कविता म्हणते की अगं गुंजा, मला हे फार रिस्की वाटते. गुंजा म्हणते की अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, डोंगर कपारीत वाढलेलं हे झाड आहे आणि ह्या झाडाने चहासारखा याचा काढा बनवला आणि चहामध्ये जर मिक्स केला तर काही कळत नाही आणि आपोआप सर्व गुन्हा हा सर्वांसमोर शेवटी येईलच. मधू म्हणते की अगं कविता, ही गुंजा काय बोलतेस, पण रेशीमचं सुद्धा आयुष्य मला समोर दिसते आणि आता मंदारपासून रेशीमला नक्की कसा निर्णय द्यायचा ते समजत नाही. तर लगेच गुंजा म्हणत असते की माझ्यावर विश्वास ठेवा, कारण रेशीमताईच्या आयुष्याचा तो प्रश्न आहे. कविता म्हणते की नाक्यावर जे दुकान आहे ना, तेथे हे औषध मिळेल. मी जाते आणि असे लगेच घेऊन येते. तेव्हा कविता ते औषध आणण्यासाठी निघून जाते. तर गुंजा मधू म्हणत असते की अगं गुंजा, हा जावईचा प्रश्न आहे, काही होणार तर नाही ना. गुंजा म्हणते की आई, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा तुम्ही. गुंजा म्हणते की आई, त्या माणसाने जर खरं तो बोलत असेल आणि दारू सोडली असेल तर त्याला काही होणार नाही, आणि जर तो खोटं बोलत असेल म्हणजे त्याने दारू सोडली नसेल तर मी सांगू शकत नाही. तर मधू घाबरते आणि काय. गुंजा म्हणते की फक्त त्याला उलट्या होणार जर तो खोटं बोलत असेल तर. तर लगेच मधू म्हणते की उलट्या होणार म्हणजे मग आपण काय समजायचे. तेव्हा गुंजा म्हणते की जर उलट्या झाल्या तर तो आपल्याशी खोटं बोलतो, आपण असे समजायचे म्हणजे तो दारू पितो. त्यावर कविता ही मंदार समोरून त्या दुकानामध्ये निघून जाते. तर मंदार म्हणत असतो की काय सासरे बुवा, जरा म्हणजे बारीक झाली नाही. तेव्हा काका म्हणतात की मंदारराव, हे काय बोलतास तुम्ही. तेव्हा मंदार म्हणत असतो की आतमध्ये काय चालले ते अगोदर बघून या आणि मला सांगा, मला माझ्या आईबाबांना जाऊन हा निर्णय द्यायचा. तर काका म्हणत असतात की आओ मंदारराव, अगोदर तुमचे जे दुर्गुण आहे ना ते तुम्ही सुधारा, मग बाकी सर्व काही ठीक होईलच. मंदार उठतो आणि सासरे बुवा आतमध्ये जाता की नाही असे हात जोडून बोलतो. तर काका हे आतमध्ये निघून जातात. तर मंदार लगेच आपल्या बॅगमधून दारूची बॉटल काढतो आणि एक घोट घेऊन पटकनी गुपचूप ते ठेवून देतो. त्यानंतर इकडे रेशीम मृण्मयीला म्हणत असते की अगं, तू तर आम्हाला लहानपणापासून ओळखते. त्यावेळी मला आवडलेला मंदार आणि आता जो बाहेर बसलेला मंदार आहे यामध्ये खूप असा बदल झालेला आहे. आता तो मंदार खरंच खूप क्रूर झालेला आहे. पूर्वी ऑफिसमधून येताना माझ्यासाठी गजरा घेऊन येणारा मंदार आता दारूचा फक्त असा वास घेऊन माझ्याकडे येत होता आणि खरंच तो खूप बदलला. तेव्हा मृण्मयी म्हणत असते की अगं मंदार खूप बदलला, हे आपल्याला जर नक्की वाटत असेल तर प्लीज आपण त्याला एक संधी द्यायला नको का. मृण्मयी म्हणते की नाती जर बिघडली तर ती बिघडवल्याने आणखीन बिघडतच चालतात, त्यामुळे तू नित्याचा जरा एकदा विचार कर, तिला सुद्धा आपल्या बापाचं प्रेम नको का. म्हणून नित्याच्या आयुष्याचा विचार कर आणि सर्वांना एकत्र जोडीने सणवाराला पूजा करताना बघून रेशीम तुला सुद्धा किती त्रास होत असतो. तेव्हा लगेच कबीर हा मृण्मयीवर ओरडतो आणि तू लगेच इमोशनल ब्लॅकमेल करतेस असं मृण्मयीला म्हणतो. प्लीज तू स्वतःला प्रॅक्टिकल बनव असे तो मृण्मयीला म्हणल्यानंतर मृण्मयी म्हणते की अरे कबीर, प्रत्येकाला तुझ्यासारखं असं कोरडं वागणं नाही जमत. मृण्मयी म्हणत असते की अगं, मी घरी येताना तो माझ्या गाडीसमोर जीव देण्यासाठी आडवा झाला होता, म्हणून मी त्याला घरी घेऊन आले. आणि नित्याचा जरा विचार कर, ती सुद्धा तुला हा प्रश्न कधी कधी विचारतच असेल. तर रेशीम म्हणत असते की हो, नित्या मला कायम विचारते, पण तिला काय उत्तर द्यावे तेच मला समजत नाही. रेशीम म्हणत असते की मृण्मयी, तू म्हणते एकदा संधी द्यायला हवी, तर मी एकदा संधी देते, मग मी मंदारबरोबर एकदा बोलायला तयार आहे. कबीर म्हणतो की अगं ताई, तू विसरलीस का, त्याने नित्याला आणि तुला किती त्रास दिला. मृण्मयी म्हणते की कबीर, माणसं बदलतात आणि एक चान्स म्हणजे एक संधी द्यायला काय हरकत नाही. म्हणून मृण्मयी ही रेशीमला बाहेर घेऊन येते. त्यानंतर इकडे मधू आणि गुंजा कविताची वाट बघत असतात आणि कविता तेवढ्यात येते. तर गुंजा ही ते खलबत्त्यामध्ये औषध कुटून घेते आणि मधूला चहा तयार करण्यासाठी सांगते आणि ठरलेल्याप्रमाणे सर्वजण बाहेर येतात. तर गुंजा सर्वांना चहा देते आणि मंदारला ते औषध मिक्स करून तो चहा देते. तर मधू म्हणते की मंदार, अगोदर चहा घ्या, मग तुम्ही रेशीमबरोबर बोला. तेव्हा चहा घेतल्यानंतर मंदार रेशीमला म्हणत असतो की अगं, काय ठरले तू, एकदा मला संधी दे, मी खूप बदललो आहेत. आणि सासूबाई, काय निर्णय ठरला रेशीमचा आणि माझं. तेव्हा सुबोध म्हणत असतो की आम्हाला 2-3 दिवस द्या, मग आमचा काय निर्णय आहे ते आम्ही तुम्हाला सांगू.
कबीर चिडतो आणि कसला निर्णय कसला काय, आमची ताई तुझ्याबरोबर तुझ्या घरी येणार नाही असे सांगत असताना मंदारला खूप असं मळमळल्यासारखे होतात आणि त्याला उलट्या होऊ लागतात. मंदार म्हणतो की मग ठीक आहे, तुम्ही आजच माझ्या आईबाबांना बोलावून घ्या आणि लगेच निर्णय घ्या. त्याला मात्र खूप असा त्रास होत असतो आणि गुंजा त्याकडे बघतच असते. तर विजय म्हणते की मधू हे म्हणतात तर आपण त्यांच्या आईबाबांना आजच बोलून निर्णय घेऊयात का. तर मधूही सुद्धा मंदारकडे बघतच असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये लगेच मंदार म्हणत असतो की हा चहा घेतल्यापासून मला थोडंसं मळमळल्यासारखं आणि पोटामध्ये त्रास होतो. तर कविता म्हणते गुंजाने या चहामध्ये एक औषध घातले होते. तेव्हा कबीर म्हणतो की काय हे सर्व करण्याची गरज होती. गुंजा म्हणत असते की आमच्या डोंगरवाडीला सुद्धा हे उपाय करतात की कोणी माणूस खोटं बोलतो की काय आणि तो दारू पितो की काय. तेव्हा लगेच कबीर ओरडतो आणि डोंगरवाडीचे सर्व उपाय येथे करण्याची काही गरज नाही. तेव्हा मात्र गुंजा कबीरकडे बघत असते आणि मृण्मयी सुद्धा. तेव्हा आता पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.